सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। मागील आठवडाभरात सिंधुदुर्गात पावसाने जोरदार बॅटिंग केली होती। त्यानंतर ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रमुख ज्या नद्या आहेत त्यामध्ये पाहिलं असेल तर तेरेखोल असेल, भंगसाळ असेल, व्यतिरिक्त गड नदी असेल, सुख नदी असेल, चानवली नदी असेल, या नद्यांनी मोठ्या प्रमाणात पातळी पाण्याची वाढली होती। एकंदरीत पाहिलं असेल तर यामुळे शेतकरी राजा जो आहे कोकणातला तो खुश होताच। मात्र पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी पात्राच्या ज्या पाण्यामध्ये पातळी वाढ झाली, इशारा पातळीच्या पर्यंत पाणी आलं होतं। मात्र पाहिलं असेल तर कालपासून पावसाने बऱ्यापैकी इथे जोर जो होता तो कमी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी सुद्धा कमी झाली आपल्याला पाहायला मिळते। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मात्र पाहिलं असेल तर सकाळपासून काही ठिकाणी ऊन सुद्धा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत संध्याकाळी सुद्धा जोरदार पाऊस होऊ शकतो किंवा रात्री सुद्धा होऊ शकतो। एकंदरीत आता स्थितीमध्ये पाहिलं असेल तर वाऱ्याचा जो वेग आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिसून येत नाहीये। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।